बिग बॉस मराठी सीझन 6 चालू झाला, पण खूप लोक नाराज आहेत एका कंटेस्टंटवर. कोण आहे तो सदस्य? येस, तुम्ही थंबनेल बरोबर ऐकलेला आहे. ते असणार आहे सोनाली राऊत. येस मित्रांनो, का मी असं म्हणतोय तुम्हाला सांगतो. ती जर बघायला गेला असेल ना, तुम्ही काल संपूर्ण प्रोमो बघितला असेल, संपूर्ण प्रीमियर बघितला असेल ना, जेव्हा तिची एंट्री होत होती ना, तेव्हा ती ज्या पद्धतीने ॲटिट्यूड दाखवत होती, ती थोडी इगोइस्टिक वाटत होती. या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या खूप साऱ्या व्ह्युअर्सला ज्या आहे ते जाणवलेलं आहे. त्याच्या मागचं रिझन सांगतो. ज्या पद्धतीने ती रितेश भाऊंसोबत बोलत होती ना, हे असं हात करून, हे असं तसं करून, मैं ऐसान वैसान तैसान करत होती. या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना, त्या कुठं ना कुठं पर्सनली मला देखील आवडलेल्या नाही आहेत आणि खूप प्रेक्षक जे आहेत त्यांना देखील ती गोष्ट आवडलेली नाही आहे. कारण की ती ज्या पद्धतीने बोलतेय, तिला असं वाटत असेल ती खूप शहाणी आहे, तिला हिंदीमधून इकडे आणलंय तर ती काही बी करू शकते. तर असं काही नाहीये. महाराष्ट्रामध्ये निक्कीला गेल्या वर्षी जशा पद्धतीच्या शिव्या पडल्या होत्या ना, कार्यक्रम झाला होता तिचा, तर ती ज्या पद्धतीने वागते ना, त्याच रस्त्याने ती पण चाललेली आहे. मी तर असं ऐकलेलं आहे की ती ज्या सीझनमध्ये आली होती बिग बॉसच्या हिंदीच्या, त्यामध्ये तिने निक्कीपेक्षा पण घाण केली होती. अशा पद्धतीची ती व्यक्ती आहे. तिने जर यावर्षी देखील तेच करायचा प्रयत्न जर केला या घरामध्ये, तर महाराष्ट्र काही साधा सुद्धा नाहीये बाबा. महाराष्ट्र प्रॉपर तुमची शाळा घेईल आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जे आहे ते टोकायचं काम जे आहे ते महाराष्ट्र करेल. आणि इतकी निगेटिव्ह पब्लिसिटी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रेडी राहा. आम्ही पण रेडी आहोत तुमच्यासारख्यांना जे आहे ते चांगल्या पद्धतीने ट्रोल करायला. कारण की तुम्ही जिथं योग्य असाल तिथे तुमच्या साईडने असो आम्ही, आणि जर तुम्ही जिथे चुकाल तिथं बरोबर तुमचा कार्यक्रम जे आहे ते आम्ही रिव्ह्यूअर्स जे आहेत ते करणार आहोत. तुम्ही कितीही करा, काहीही करा, आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्व करत आहोत. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुम्हाला सोनाली राऊत कशी वाटली ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की ती इगोइस्टिक आणि ॲटिट्यूड जो साईड आहे त्याची, ती पर्सनली मला आवडली नाही. तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा.